युट्यूबची टीम आमच्यापर्यंत कळवते की पहिल्या मॅचला कंदारी किंगची मला असं वाटतं बॅटिंग होती आणि आता इकडे पण बॅटिंग आहे. बघा पहिली मॅच मला असं वाटतं कंदारी किंग्स हरली होती. आता त्याच संघासोबत मॅच आहे त्यामुळे कुछ तो अलग है भाई और कुछ तो अलग करना पड़ेगा. अभी टाइम भी बदल चुका है और 5:13 हो चुके हैं. मुंबईकर का टाइम मतलब टाइम हुआ है. 5:22 का फास्ट ट्रेन पकड़ना है मतलब पकड़ना है. ये मुंबईकर जो लाइफ में दादर में ट्रेन पकड़ सकता है वो कुछ भी कर सकता है भाई. दादर अंधेरे में ट्रेन पकड़ना बहुत डिफिकल्ट है. और हमारे दाऊद भाई भी यहाँ पर मैच का एंजॉय कर रहे हैं. तो लेट्स प्ले. सभी का स्वागत है और ये लास्ट मैच का पहला बॉल लेके बॉलर आज के दिन का उमेश. स्ट्राइक एंड पे ललित, नॉन स्ट्राइक एंड पे ओमकार. बेस्ट वर्सेस बेस्ट. जो जीता वही सिकंदर. पहले गेंद पे हल्के से यहां पर पुश कर दिया और वहां पर बॉल ट्रेवल होता हुआ. बॉल नहीं रुकेगा भाई. और वहां पर 4 रन. ललित ने अच्छा टाइमिंग किया. सिर्फ पुश किया वहां पर. बॉल हल्की सी अंदर आई थी और वो बॉल सिर्फ पुश कर दिया और वहां पर 4 रन. वेल बैटिंग ललित. वहां पर ट्राई जरूर किया बट 4 रन. बेहतरीन टाइमिंग था यहाँ पर ललित का. इस बार लाउड अपील की है बॉलर उमेश ने. एक एक सिंगल रन 22 के रूप में यहाँ पर रन आगे बढ़ता हुआ. 5 रन हो चुके अभी तक और 2 बॉल का खेल यहाँ पर हो चुका है. कंदारी किंग्स बनाम अनिकेत पैकर. आयुषी चैलेंजर्स टीम क्वालिफाई हो चुकी है. इस बार भी परफेक्ट यॉर्कर डाला था बॉल और वहां पर एक अच्छी लाईन लेंथ उमेश की. गुड बॉलिंग उमेश. ओमकारने पण पहिल्या मॅच मध्ये एक चांगली बॅटिंग केली होती त्यामुळे ओमकार पण थोडे लहरामध्ये आहेत. त्यांना पण माहिती आहे की बॅटिंग करावी लागेल जर जिंकायचं तर. आता मात्र इकडे जेवढे रन करू तेवढे कमी आहेत. 90-100 पर्यंत टार्गेट सेट केलं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा 4 रन. ओमकारच्या बॅटमधून आपण पाहिलं तर चांगलं टायमिंग करत असताना 4 रन मिळतील. 9 रन झाले धावफलकावरती. पहिली ओव्हर चालू आहे पॉवर प्लेची. ओमकारची एक वेगळी स्टाईल आहे बॅट पकडण्याची, बॅट फिरवण्याची. बॉडी पण डोले शोले आहे. इकडे पण लोअर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल रन तिकडे मिळेल. 1 रनने स्कोर डबल डीजी मध्ये 10 रन झाले धावफलकावरती. प्रथम क्रमांक 1,11,111 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 55,555. आकर्षक अशी ट्रॉफी. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी 5,000 रुपये कॅश प्राइस आणि ट्रॉफी आहे. प्लेयर तो टुर्नामेंट साठी देखील 10,000 रुपये. शेवटचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे. फिल्डर येतात आणि रन सिंगल. पहिली ओव्हर मला असं वाटतं संपली आहेत. 11 रन झालेत. ललितने आणि ओमकारने एक चांगलं स्टार्ट दिलंय. अनिकेत पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध कंदारी किंग्स. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. आयुषी चॅलेंजर संघ क्वालिफाय झाला. सादिकची एक चांगली बॅटिंग पहिल्या 2 मॅच मध्ये पाहिली गेली. समीर खानने पण चांगला परफॉर्मन्स केला. हुसेन शेखने एक चांगला परफॉर्मन्स केला. त्यानंतर बॉलर क्रिशने एक चांगली बॉलिंग केली. सो एक राऊंड बॉलरसाठी पण तेवढंच बेनिफिट आहे, बॅटरसाठी पण तेवढंच बेनिफिट आहे. असं नाहीये की बॅट्समनला जवळ 6 आहे त्यामुळे इकडे बॅट्समन चालतील. पण बॉलरने पण आज त्यांचं वर्चस्व दाखवलंय.
11 रन झालेत आता. दिनेश नाटेकर एंडने बॉलिंग साठी. बॉलर बॉलिंग साठी वैशिष्ट चांगले बॉलर आहेत, त्यांनी पण खूप प्रभावित केलं. चांगली स्पिन बॉलिंग आहे, छोटी रनअप आहे आणि एक वेगळी ऍक्शन आहे. म्हणजे स्पिनरकडे एक वेगळी ऍक्शन नेहमीच राहिले. मग सुनील नारायण असेल, चहल असेल, कुलदीप यादव असेल, वरुण चक्रवर्ती, ज्या स्पिनर्सनी वेगवेगळ्या ऍक्शनने त्यांची बॉलिंग पाहायला मिळाली. अजिंठा मेंडिस पण जेव्हा सुरुवातीला आला तेव्हा त्याची पण एक वेगळी ऍक्शन होती. अशीच एक मात्र वैशिष्ट्यची वेगळी ऍक्शन आहे. त्यामुळे स्पिनर्सचा दबदबा मुंबईत पहिल्यापासून राहिलाय. आणि या बॉलवर देखील बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल बॅट्समन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला वैशिष्ट्य आणि ललितने तो जज केला. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आलेले सर्व आमचे मित्र, सर्व मान्यवर, सर्व आमचे फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे. सर्व लहान मुलं जे क्रिकेट बघतात, क्रिकेट खेळतात, एन्जॉय करतात ही प्रीमियर लीग, खार क्रिकेट लीग. बॉलर वैशिष्ट. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल रीड केला गेला ललितने आणि चांगला टायमिंग करत असताना 6 रनसाठी युवराज सिंग स्टाईलने स्ट्रोक खेळले गेले ललित. प्रॉपर टायमिंग केलं ललितने एक चांगल्या स्टाईल मध्ये. अगदी बैठक स्ट्रोक. मास्टर्सची पण सर्वांनी मॅच बघितली. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर, संगकारा, वॉटसन असे अनेक सर्व लेजंड, ब्लॅन लारा, सर्व लेजंड पण आपण खेळताना बघितले. तिकडे पण जॉन्टी रोडची फिल्डिंग, सुरेश रैनाची फिल्डिंग, म्हणजे सर्व लेजंड पण आता क्रिकेट त्यांचे जुने दिवस आठवले. बॉलर पुन्हा एकदा वैशिष्ट. या बॉलर पण फ्री केल्या गेल्या गॅप मध्ये. तिथे फिल्डर आहेत आणि बॅटर ललितला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. केलं, 6 मारल्यानंतर कमबॅक केलं. तू शेर मी 6 विकेट मिळवली. नवीन बॅटर, मागील मॅचचा हिरो महेंद्र गुप्ता. माझगावला कधी आलात तर गुप्ता आईस्क्रीम फेमस आहे. आणि गुप्ता आईस्क्रीम नक्की माझगाव त्या साईडला कधी साऊथ मुंबईत आलात तर ती आईस्क्रीम जेवढी फेमस आहे तेवढा आपला महेंद्र गुप्ता पण इकडे फेमस आहे. त्यांनी जी बॅटिंग केली आहे. आता बॉलर वैशिष्ट स्ट्राइक एंडला. महेंद्र या बॉलवर देखील फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटरला बीट केला, किपरला पण बीट केलं आणि तिकडे डॉट बॉल. सादिक सर आता ग्राउंडचा आढावा घेत आहेत. त्यांचं उद्या सेमीफायनल मध्ये जागा निश्चित केली आहे. स्माइल केले त्यांनी आणि मनीष कोटियन पण तिकडे थोडे खुश झालेत. त्यामुळे उद्या सेमीफायनल पण ते जवळून बघतील. या बॉलवर पण धीम्या गतीचा बॉल. समोर चांगला टायमिंग केलं गेलं. बॅटर आहेत तिकडे फिल्डर आणि 4 रन. प्रयत्न केले होते पण थोडी हाईट मला कमी पडली आणि महेंद्र गुप्ताने इकडे आडव्या बॅटने खेळले होते. स्ट्रोक तिकडे 1 बाउन्स प्रयत्न करत होते फिल्डर. बॉल तर ढकलला होता पण थोडा क्रॉस बॉल गेला आणि 4 रन. स्कोर मात्र 4 ने 42. दुसरी ओव्हर मात्र इकडे चालू आहे. 22 रन झाल्यात, 1 विकेट गेली आहे.
जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होणार आहे. स्ट्राइक एंडला बॅटर महेंद्र गुप्ता. महेंद्र गुप्ता को देखो तो मेरे को संजू कनौजिया की याद आई. वैसा ही लुक है उनका. और यहाँ पर भी देखो इजीली वैशिष्ट भी मारने नहीं दे रहे भाई. उनके पास भी टैलेंट है. वेरिएशन बहुत अच्छा कर रहे हैं और बहुत सालों से वो क्रिकेट खेल रहे हैं. जो पिचिंग कर रहे हैं मतलब बैटर को रीड करके प्रॉपर. अभी देखो थोड़ा महेंद्र ऑफ स्टिक में आया था पर उन्होंने ऑफ स्टिक में ही बॉल डाला और भाई इसीलिए तो ओल्ड इज गोल्ड है. गुड बॉलिंग वैशिष्ट. बेहतरीन बॉलिंग. एक बाउंड्री आने के बाद उनके पास कुछ ना कुछ तो अलग है. वेरिएशन है. इस बार भी हाफ ट्रैकर बॉल और यहां पर बैटर ओमकार ने दोपहर में जो बिरयानी खाई है तगड़ा स्ट्रोक. 6 रन के लिए. अच्छा टाइमिंग किया वहां पर ओमकार ने और इजीली स्ट्रोक के लिए ओमकार. 6 रन के लिए और पहला 2 ओवर का खेल यहां पर खत्म हो चुका है. 29. सुबह में मैंने बताया ओमकार को देखा तो मेरे को साई शेलार की याद आई. वैसा ही उनका बॉडी डोले शोले उन्होंने बनाया है. लॉस ऑफ 1 विकेट और सभी प्लेयर अभी यहाँ पर क्रिकेट एंजॉय कर रहे हैं. देखने के लिए अभी आ चुके हैं. 4 ओवर का खेल अभी भी शेष है. पहले इनिंग का कंधारी किंग्स बैटिंग करते हुए. उनके बनाम अनिकेत पैकर. कौन सी टीम क्वालिफाई हो जाएगी सेमीफाइनल के लिए. आज के दिन का ये हाई वोल्टेज मुकाबला. डू और डाई करो या मरो. बॉलिंग के लिए अभी बॉलर फिर से उमेश घाणेकर. उमेश घाणेकर येतात बॅटिंग बॉलिंग साठी. स्ट्राइक एंडला बॅटर महेंद्र. खूप चांगली खेळपट्टी आणि ज्या खेळपट्टीवर क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा आहे. आउटफील्ड पण एकदम चांगली आहे. या बॉलवर समोर खेळले गेले. कोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. सिंगलने स्कोर पुढे जाईल. 3-0-30. बघा कंधारी किंग्स पण मॅच मध्ये आले. 30 रन 13 बॉल मध्ये त्यांनी केली आहेत. त्यामुळे 90-80 पर्यंत स्कोर जाऊ शकतो. तिथपर्यंत जाणं महत्वाचं आहे बॅटिंग करत असताना कंधारी किंग्स. या बॉलवर देखील उडवला गेलाय समोर. हवाई फायर. फिल्डर आहेत तिकडे आणि चांगली कॅच पकडली आहे. बॅटर ओमकारला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. या बॉलवर जिमीला पण बीट केला गेला. गुड बॉल. चांगला बॉल पाहिला गेला उमेशचा आणि हलकासा बॉल कट केला. गुड बॉलिंग. बॉल ऑफ द डे. परफेक्ट बॉल पाहिला गेला उमेश यांच्या माध्यमातून. हलकासा बॉल आपण पाहिला तर कट करत असताना थोडी जिमी मला थोडे लेझी केले स्ट्रोक हा आणि त्यांनी कॉल दिला की वेट
3 बॉल झाले, 30 रन, 2 विकेट गेले आहेत. बॉलर उमेश, स्ट्राईक एंडला बॅटर जिमी. या बॉलवर देखील आडव्या बॅटने आणि तिकडे बॉल थोडा आतमध्ये आला होता. व्हेरिएशन खूप चांगलं केलं उमेशने. हा बॉल याच्या अगोदर थोडा हलका टाकला आणि हा बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न केला. गुड बॉलिंग, अफलातून बॉलिंग उमेश घाणेकर. स्टंप टू स्टंप बॉलिंग, व्हेरिएशन, लाईन लेंथ प्रॉपर आहे, जशी क्रिशने मगाच्या मॅच मध्ये केली होती. क्रिश देखील आज लक्ष वेधून घेतलं. खूप चांगले यंग टॅलेंट आहे आणि व्हेरिएशन खूप चांगलं त्यांचं पाहायला मिळालं. आणि सादिक सर त्यांना घेऊन खेळत होते, त्यामुळे तो अजून कॉन्फिडन्सने बॉलिंग करत होता. त्यामुळे जे लेजंड प्लेअर आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. पेशन्स लेवल. या बॉलवर जिमीने मात्र हल्ला बॉल. जिमाने जिनियस 6 रन केली आहे. लॉस ऑफ 2 विकेट. अफलातून बॅटिंग यावर जिमी की. उमेशला थोडं अडचणीमध्ये टाकला आणि चांगला स्ट्रोक खेळले गेले जिमी. त्यामुळे जिमीने मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार केलाय. बॉलर उमेश, स्ट्राईक एंडला दिनेश. या बॉलवर देखील फाईन लेगला उडवला गेलाय. हवाई फायर 6 रनसाठी जिमी मार रहा है. स्कोर झाला आतापर्यंत 42. 42 धावा झाले धावफलकावरती. 3 ओव्हर संपल्यात. 42 धावा, 2 विकेट. अजून 3 ओव्हर मध्ये 30-35 रन आले तरी स्कोर एक 80-90 पर्यंत जाऊ शकतो. बट 3 ओव्हर मध्ये थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे. त्यामुळे या ग्राउंडवर चेस होतोय. खूप चांगली बॅटिंग जिमीची या इनिंग मध्ये. 4 बॉल मध्ये 12 रन, 2 सिक्स त्यांनी मारले टायमिंगला. आता बॉलिंग साठी बॉलर रोहन नाईक येतात. बाबाला पण माहिती की आता एकाच दुसरी ओव्हर जर सेफ आली तर आपण पण मॅच मध्ये येऊ शकतो. स्कोर थोडा थांबवणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला महेंद्र गुप्ता. दोन्ही अग्रेसिव्ह बॅटर आता मात्र बॅटिंग करतायत. दिनेश आणि महेंद्र. पहिल्याच दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच कार क्रिकेट लीग. आज दिवसभरामध्ये सर्वांनी प्रो लिंकला पण पाहिली. उद्या पण इकडे शेवटचा दिवस आपण पाहणार आहोत. उद्या डे नाईट असणार आहे, त्यामुळे उद्या नाईटचं 2 सेमी वगैरे नाईटला बघणं मजा येईल. या बॉलर देखील फाईन लेगला खेळले गेले. फ्लॅट 6 आपण पाहायला मिळतो तिकडे 6 रनसाठी. चांगलं टायमिंग केलं महेंद्रने. बघा उद्या सेमीफायनल आणि फायनल जेव्हा लाईट्स उद्या होतील, अंडर लाईट्स खेळण्याचं प्रेशर थोडं वेगळं असतं. जेव्हा तुम्ही दिवसाचं क्रिकेट खेळता, अंडर लाईट्स जेव्हा क्रिकेट खेळता, त्यामुळे बॉल स्लाइड होण्यासाठी थोडं डिफिकल्टीज येतात. त्यामुळे उद्या ते नाईटला आपल्याला बघायला एक वेगळी मजा असणार आहे. 48 रन झाले, 2 विकेट गेलेत. रोहन नाईक बॉलिंग साठी. पहिल्याच बॉलवर 6 आलाय. स्ट्राईक एंडला बॅटर महेंद्र गुप्ता. आयुषी चॅलेंजर्स क्वालिफाय झाले सेमीफायनल साठी. आज अजून एक संघ क्वालिफाय होईल, या जो जिंकेल तो. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर तिकडे आहेत. एक सिंगल रन. 49. 49 रन झालेत आणि 2 विकेट. थोडं रोहनला तिकडे क्रॅम्प आलाय मला असं वाटतंय.
पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात आणि स्ट्राईक एंडला सामना करतील ते दिनेश. या बॉलवर देखील इझिली समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहिलं तर तिकडे फिल्डर पोहोचले, डबलचा कॉल दिला गेला आणि खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. महेंद्र गुप्तानी चांगलं कॉलिंग दिलं आणि 50 रन कंप्लीट होतात कंधारी किंग्स. 51, 51 रन झालेत. चौथी ओव्हर चालू आहे. बघूयात आता कशा प्रकारे अजूनही हा डाव रंगेल. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका पुन्हा एकदा फसलाय. रन एक सिंगल 52. 52 धावा झाले धावफलकावरती आणि 2 विकेट गेले. चौथी ओव्हर चालू आहे. चांगलं टचअप देणं गरजेचं आहे आता बॅटर महेंद्र आणि दिनेशला. एक 80-90 पर्यंत स्कोर घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण की समोर पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे ते पण मॅच सोडणार नाहीयेत. या बॉलवर चुकी झाले, चुकीला माफी नाहीये. समोर बॉल आहे आणि तिकडे चांगली कॅच पकडली आहे, बट आता तिकडे मला असं वाटतंय 6 आहे. कॅच तर पकडली आहे, बट पीछे तो देख पीछे. 6 रन. इट्स अ 6. गेले आमचे कॅमेरामन विशाल तिकडे होते आमचे. गुड वर्क विशाल. स्कोर झाला 58. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि रन सिंगल. 59. 59 रन झाले धावफलकावरती. 2 विकेट गेलेत आणि आता अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे अजूनही 12 बॉल मध्ये 30 रन तरी येणं गरजेचं आहे. 90+ रन होणं खूप महत्वाचं असणार आहे. पहिलाच दिवस आहे आणि खूप चांगलं आयोजन. आज सर्व आमची आयोजन कमिटी ज्यांनी खूप चांगलं सहकार्य केलंय. सादिक राजापूरकर ज्यांनी खूप मोठं सहकार्य, स्पेशल थँक त्यांच्यासाठी आहे. मनीष कोटियन, रामलाल, अनिल मोरे, समीर हुसेन भाई, विजय कासारे, दिनेश रत्नावर, मलिंगा, त्यानंतर निर्मलताई पाटील यांनी देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य केलंय. त्यानंतर समीर शेख, सुंदर अण्णा नायडू, साई नायडू, बुरान अचवा, नरेश शर्मा, रफिक भाई, गोल्डन लाइट्स, फयाज शेख, जितू मोरे, आकाश सुदर्शन एल्वे, अक्षय कांबळे, रुपेश वैदी यांनी जे आम्हाला सहकार्य केलंय. आज आमचे पंच नदीम शहा, बाळा एकारे, महेश लोखंडे सर, सर्व आमचे ऑफिशियल अंपायर्स आणि आमचे साथी समालोचक रोशन पाताडे, द व्हॉइस ऑफ साऊथ मुंबई, सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. रोशन अजूनही 2 ओव्हर मध्ये 30-35 रन येणं गरजेचं आहे. 95-96 पाहिजे. 100 पर्यंत गेलं तर बेटर आहे, पण बघूयात आता कितपर्यंत स्कोर घेऊन जाईल. दोन्ही बॅटर असे सेट झालेत की दोघांनी पण लहरामध्ये बॅटिंग करतात. महेंद्र आणि दिनेश. बॉलिंगसाठी बॉलर आर्यन. पहिल्या मॅच मध्ये आर्यनने पहिली ओव्हर टाकली होती, पण आता आर्यनला थोडं मागे ठेवले बॉलिंगसाठी. काहीतरी व्हेरिएशन केलं पाहिजे, त्यामुळे इकडे थोडं बदल केलात आणि बदल ही कालाची गरज आहे. बदल पाहिजे लाईफ मध्ये. तुम्ही चेंजेस केला तर तुम्ही सक्सेस आहे, आणि गरज तुम्ही बदल केलात तर नक्कीच मग तुमचं ऑफिस असेल, कुठल्याही फील्डमध्ये चेंजेस पाहिजेत. आर्यन बॉलिंग साठी स्ट्राईक एंडला जिमी नाटेकर, स्ट्राईक एंडला पण परत महेंद्र आहेत. महेंद्र गुप्ता ज्याने चांगली बॅटिंग केली मागील मॅच मध्ये, पण महेंद्र एक चांगले फॉर्म मध्ये आहेत. कानात बाली, हाताला टॅटो आहे, सो त्यांचं पण रावडी लुक आहे. पहिला बॉल बीट केला गेला, व्हाईट बॉल. एका रनने मात्र स्कोर पुढे जाईल.
बॉलिंग टीमने मला असं वाटतं रिव्ह्यू घेतला पण चेक केला जाईल. वाईट बॉल आहे. वाईट बॉल असणाऱ्याची नोंद घ्या. आणि व्हाईट बॉलने मात्र स्कोर पुढे जाईल 6-0. लॉस ऑफ 2 विकेट. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 60 रन झालेत. बॉलर आर्यन, स्ट्राईक बॅटर महेंद्र गुप्ता. या बॉलवर देखील कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगला फटका आणि रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 4 रन. बॅटिंग पॉवर प्लेचा प्रॉपर फायदा उचलत असताना आपण पाहिलं महेंद्र गुप्ता. वेल बॅटिंग महेंद्र. माही माराय. चांगलं टायमिंग केलं गेलं. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 4 रन 64 रन झालेत. आर्यनच्या या ओव्हरवर मात्र अक्षरशः तुटून पडल्या. पहिल्याच बॉलवरती एक एक्स्ट्रा रन आली. त्यानंतर मात्र इकडे आता बाउंड्री. खार क्रिकेट लीगचं एक भव्य दिवस आयोजन मित्रांनो 2 दिवस आपण इकडे पाहणार आहोत. आज पहिला दिवस इकडे पार पडला. शेवटची मॅच आहे. यानंतर उद्या आपण एक सकाळी 9 वाजता इकडे ठीक मिळणार आहोत. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका पुन्हा एकदा फसला गेलाय. डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. 1 रन. महेंद्र आणि दिनेश दोन्ही पण चांगले सेट झाले. त्यामुळे दोघं पण आता फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न करतील की जेणेकरून 90-100 पर्यंत आपण जाऊयात. 65 रन आणि 2 विकेट गेलेत. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. भव्य दिव्य असं आयोजन आज या टुर्नामेंट मध्ये. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आर्यन, स्ट्राईक एंडला बॅटर जिमी. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे फटका थोडा फसला गेला. फिल्डर आले तिकडे आणि जिमीला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. थोडा कॉन्फिडन्स कमी होता. फटका थोडा फसला. बॅटर आउट. न्यू बॅटर समीर. समीर सैयद. एक समीर खान है, एक समीर सैयद है. दोनों समीर आज फॉर्म में है. सो देखते अभी समीर सैयद क्या करते अपने टीम के लिए. और समीर को भी यहाँ पर टचअप देना जरूरी है लास्ट के बॉल में. और इस बार सामने खेलने की कोशिश की. बॉल हवा में. वहां पर फील्डर है और समीर को यहाँ पर बाहर जाना पड़ेगा. बैक टू बैक 2 विकेट यहाँ पर आर्यन ने अपनी टीम के लिए. बेहतरीन बॉलिंग. बैटर आउट. अच्छा बॉलिंग करती हुई यहाँ पर आर्यन. और आर्यन ने यहाँ पर खुद को साबित कर दिया कि डेथ ओवर में मैं बॉलिंग कर सकता हूं. गुड बॉलिंग आर्यन.
को टाइम कम लेता है, तो उनको यहाँ पर बॉल पे स्ट्रोक लगाना जरूरी है, रन तो आना जरूरी है। 65 लॉस ऑफ 4 विकेट, 2 बॉल पेंडिंग है इस 5वीं ओवर के। स्ट्राइक एंड पे दानिश। इस बार फिर से सामने खेलने की कोशिश की थी यहाँ पर, और धीमी गेंद, गुड बॉलिंग आर्यन, अच्छा बॉलिंग आर्यन का स्पेल यहाँ पर। एक बाउंड्री आई, उसके बाद भी उन्होंने अच्छा कमबैक किया, 2 बैक टू बैक 2 विकेट मिलाए, और यहाँ पर 66 लॉस ऑफ 4 विकेट, 4 विकेट गेले त्यांनी 66 धावा झाले धावफलकावरती। शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल असणाऱ्या हरियाणाचा सामना करतील महेंद्र, आणि हा बॉल महेंद्रला पण एक चांगल्या पेशन्सने खेळावा लागेल। या बॉलवर पण फाईन लेगला खेळले गेलेत, आणि तिकडे इझिली स्ट्रोक खेळले गेलेत बॅटर महेंद्र गुप्ता। 6 रनसाठी रन झाले 72, 72 रन झाले धावफलकावरती। पहिल्या 5 ओव्हर संपल्यात, आता 6व्या ओव्हरचा खेळ बाकी आहे। थोडा ऑफ स्टिकला बॉल आतमध्ये आला आणि महेंद्रने त्याच्या स्टाईलने हा स्ट्रोक खेळत असताना शेवटचे 6 बॉल बाकी आहेत, आणि आता बघूयात बॉलर कुठला बॉलर बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जाईल। बॉलिंगसाठी आकाशच्या हातामध्ये बॉल दिलाय, शेवटची ओव्हर आहे। 72, 72 रन झालेत, 4 विकेट गेलेत, अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा। बॉलिंगसाठी आकाश, स्ट्राइक एंडला बॅटर दानिश। दानिश फारुक एक चांगले बॅटर आहेत, टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळलेत मुंबईतील। स्लो स्पिनचं अंडरआर्म क्रिकेट पण खूप चांगलं खेळले टर्फ दानिश। बॉलर आकाश, स्ट्राइक एंडला बॅटर दानिश। शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे। और यहाँ पर मोए मोए, ये प्रभु ये क्या हुआ? रिव्ह्यू कशासाठी? अंपायर, अंपायरचा रिव्ह्यू आहे वाईट साठी। अंपायर तुमचा रिव्ह्यू आहे ना? इट्स अ फेअर डिलिव्हरी, वाईट नाहीये, फेअर बॉल आहे। पहिला बॉल इकडे आपण पाहिलं तर 1 रन सिंगल आली तिकडे 22 रूपामध्ये, त्यामुळे आता मॅच थोडीफार (73) स्ट्राइक एंडला एक हार्ड हिटर बॅटर। 11 बॉल मध्ये 31 रनची बॅटिंग करतात महेंद्र गुप्ता। खूप चांगली बॅटिंग केली महेंद्र गुप्ताने। बॉलिंगसाठी आकाश, या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला। बॉल आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होते, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, 2 रनचा कॉल दिला, 2 रन मिळतील तिकडे।
2 रनने स्कोर पुढे जाईल. 75 रन झालेत. एका दुसरा 6 येणं गरजेचं आहे. महेंद्र गुप्ताला थोडं चान्स घ्यावा लागेल. बॅटिंग करावी लागेल इकडे महेंद्र गुप्ताला. बॉलर आकाश चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. 2 बॉल तर चांगले टाकलेत, बट 4 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. 4 बॉल पूर्णपणे सूत्र बदलून जाईल का? स्ट्राईक एंडला बॅटर महेंद्र गुप्ता. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. आणि दानिशला मात्र इकडे बाहेर जावं लागेल. विकेट सॅक्रिफाय केली इकडे मात्र बॅटर महेंद्र गुप्ता स्वतःकडे. स्ट्राईक टेबल 76 रनवरती 5 विकेट गेली आहेत. तर बघूया 3 बॉल मध्ये कसा टचअप देईल. फुलटॉस बॉल मिस केला इकडे महेंद्र गुप्ता यांनी. दानिशला बाहेर जावं लागलं. नवीन बॅटर आता कृपेश. स्ट्राईक एंडला बॅटर महेंद्र. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल. चांगली पिचिंग केली आकाशने. स्वतः तिकडे बॉलर जातात आकाश आणि कॅच ड्रॉप होते. 2 रन तर कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट आणि खूप चांगले एफर्ट्स दिले. उमेश घाणेकरने परफेक्ट हिट लगावला तिकडे आणि बॅटर महेंद्रला बाहेर जावं लागेल. गुड बॉलिंग आकाश. चांगली बॉलिंग केली आकाशने आतापर्यंत. स्टंप टू स्टंप बॉलिंग, इकॉनॉमी बॉलिंग, लाईन लेंथ. महेंद्र स्वतःवर नाराज आहे कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये रन करू शकला नाहीये. थोडा फटका फसला. धीम्या गतीचा बॉल होता. कॅचची संधी होती, तिकडे कॅच सुटली. उमेश घाणेकर तिकडे पोहोचले आणि उमेशने एक रॉकेट थ्रो डायरेक्ट हिट तिकडे लगावला आणि बॅटर रोहनने जो कॉन्फिडन्सने सेलिब्रेशन केलं की त्याला माहिती पडलं की आउट झाला बॅटर. न्यू बॅटर प्रणय. या बॉलवर देखील प्रणयने समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कॉन्फिडन्स थोडा कमी होता फटक्यामध्ये आणि बॅक टू बॅक विकेट. खूप चांगली बॉलिंग आकाशची. शेवटच्या ओव्हरमध्ये आकाश ही ओव्हर लक्षात राहील. गुड बॉलिंग आकाश. विकेट पण मिळवले, स्कोर पण थांबवला आणि आकाशने पूर्णपणे स्कोर कार्ड ग्राफ खालती आणलाय. चांगली कॅच पकडली तिकडे उमेशने. न्यू बॅटर मुंबई पोलीस धीरज मोरे. सत्याहत्तर रनवरती 7 विकेट गेलेत. 777 असं बघायला मिळतंय. या बॉलवर पण परफेक्ट बॉल आणि आकाशने काय बॉलिंग केली मित्रांनो. आकाशची बॉलिंग आवडली सध्या. आकाशसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॉलिंग. गुड बॉलिंग आकाश. शेवटची ओव्हर आकाशने पूर्णपणे मॅच मध्ये घेऊन आला आपल्या टीमला आणि डेथ ओव्हर मध्ये एक चांगला स्पेल. सो गुड बॉलिंग आकाश. 78 चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम अनिकेत पॅकर आणि आपण आता ते बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. रेहान डियाज भाई आपण पण या, त्यांचे वडील आपण पण इकडे या आणि रेहान आपण पण इकडे. आपला एक वाढदिवस आज इथे सेलिब्रेट करत आहोत.
और यहाँ पर रेहान का बर्थडे केक। फॉर युअर राईट्स सीझन 1 आपण बघत आहात. ही आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते विनरची. या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाला मात्र हा आकर्षक असा करंडक आपण देणार आहोत. विशेष सहकार्य राहिले या स्पर्धेसाठी सन्माननीय निर्मलाताई पाटील यांचं. बरेच मान्यवर बरेच सहकारी आम्हाला लाभले या स्पर्धेसाठी. स्वतः निर्मलाताई पाटील असतील, त्याचबरोबर समीरजी शेख असतील, सुंदरण्णा नायडू, साई नायडू, बुरहान अचवा, नरेशजी शर्मा, रफिक मोरे, गोल्डन लाईट्स, फैयाद शेख, जितू मोरे, आकाश, सुदर्शन येलवे, अक्षयजी कांबळे, कृपेशजी वैती. स्पेशल थँक्स टू सादिक राजापूरकर,
मनीष कोटियन, रामलाल, अनिल मोरे, समीर, हुसेन, विजय कास सर्वांचं हॅलो हॅलो सर्वांचं आभारी असणार आहोत. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहताय. सिक्सर सुप्रीमोचं विशेष सहकार्य सेट एंटरप्राइजेस, सर्वे सर्वा, केतनजी सेठ साहेब, दिनेश नाठेकर यांचं हे भव्य आयोजन आपण बघत आहात. फाईट फॉर युअर राईट्स, आपल्या हक्कासाठी मात्र लढा. फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग विपुल पांडुलकर यांना आपण कॉन्टॅक्ट साधू शकता. असंच क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण जर तुम्हाला तुमच्या स्पर्धेचं करायचं असेल तर आपण 93-20-090-75-27 या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. आणि अजूनही ज्यांनी आमच्या या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलला लाईक केलं नाहीये त्यांना मी विनंती करेन, आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. दरम्यान 36 बॉल आणि 78 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान आपण बघणार आहात. सेकंड इनिंगचा खेळ. पहिल्या डावातून मात्र आवाज ऐकलात माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे यांचा. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि त्याचबरोबर ओव्हरआर्म क्रिकेट दोन्ही क्षेत्रामध्ये मात्र खूप चांगली कामगिरी या गुणवंत अशा समालोचकाची. आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या, अन्यथा पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. दोन्ही टीमला विनंती आहे. कांदारी किंग्स आणि अनिकेत पॅकर दोन्ही टीम सज्ज आहेत. अगदी सारख्याच रंगाचे टी शर्ट्स आपण पाहू शकाल दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या अंगावरती. या वेळेला मात्र खोलात टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर होता. बॉल जातोय तो मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग फिल्डरच्या दिशेने. अगदी चालत एक धाव पूर्ण केली. रोहन नाईक त्या ठिकाणी मात्र आपल्याला इन ऍक्शन दिसत आहेत. अगदी सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये 21 बॉल 63 धावा ज्या खेळाडूंनी बनवल्या. अर्धशतकी खेळी आजच्या दिवसामध्ये पूर्ण करणारा खेळाडू रोहन नाईक. त्याच्या सोबत आपण जर पाहिलं तर अजय रवी. अनिकेत पॅकर साठी 78 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. पाहूया काय घडतंय या सामन्यादरम्यान, कोणाचा विजय होतोय, कोण पराभूत ठरतंय. दरम्यान या वेळेला मोठ्या फटक्याची तयारी दाखवली होती फलंदाज अजयने. फटका मात्र मिस झालाय. बॅट अँड पॅड मधून मात्र बॉल निघतोय, सरळ जातोय तो यष्टीरक्षक दिनेश नाटेकर यांच्या दिशेने. या वेळेला ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर कडे. चांगली फिल्डिंगची सजावट मात्र आपण पाहतोय या पहिल्या ओव्हर दरम्यान. गोलंदाजी मार्क वरती प्रणय आलाय. दोन्ही बाजूने आता कस लावले जातील. सामना जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. महत्वपूर्ण मॅच आहे. रोहन नाईकला आपण बघताय स्ट्राईक वरती येत असताना. अगदी वेगळी बॅट आहे त्याच्या हातामध्ये. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न केला गेलाय. लाऊड अपील तिकडे पंचांकडे केली जाते. दिनेश नाटेकर मात्र सांगतायत बॉल बॅट मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा माघारी परतेल गोलंदाज प्रणय आपल्या जागेवरती. 10-10 असं मात्र समीकरण आपण पहिल्या 4 बॉलचं पाहतोय. विश्लेषण आपण पहिल्या 4 बॉलचं पाहतोय. 1-0 1-0. थोडासा अडथळा यावेळेला. थांबलाय रोहन. थोडस आपण सगळ्यांनी साइड स्क्रीन पासून बाजूला उभं राहा. पुन्हा एकदा मात्र ओव्हर पिच बॉल वाईड लाईन यॉर्कर करायचा प्रयत्न. चेंडूने मात्र रस्ता बदललाय. फिल्डर तिकडे पोहोचतोय, बॉलला अडवतोय, बॉलची फेक करतोय. तोपर्यंत एक धाव अर्जित केली गेली रोहन नाईकच्या या फटक्यासोबत. 5 चेंडू झालेत. धावफलकावरती धावा झालेत त्या 3. 1-0 1-0 1 असं मात्र आतापर्यंतच या मागील 5 बॉलचं विश्लेषण. रोहन नाईक 3 चेंडूत 2 धावांवर. अजय रवी आपल्याला पाहायला मिळतोय 2 चेंडूत 1 धावेवर बॅटिंग करताना. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज प्रणय आपल्या गोलंदाजीची. पुन्हा एकदा मात्र फुलर लेनचा बॉल होता, त्याला समोर ड्राईव्ह केलं. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहेत. एकेका धावेने मात्र समाधानी राहतील. थोडासा शांत आणि संयमी खेळ केला पहिल्या ओव्हर दरम्यान. कोणती घाई करत नाहीयेत,
कोणताही धोका घेतलेला नाहीये, रिस्क उचललेली नाहीये या पहिल्या ओव्हर मधून. प्रणयच्या ओव्हरची वाट पाहत होते. पहिलं षटक मात्र समाप्त झालं. पहिल्या षटकातून 4 धावा. अजूनही 74 धावांचा पाठलाग घेणाऱ्या 30 चेंडूंमध्ये, म्हणजे जवळपास 14.5-15 धावांच्या सरासरीने इथून पुढे मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण बघताय 14.80 चा. सध्या पहिल्या षटकातून फक्त आणि फक्त 4 धावा. कांदारी किंग्स विरुद्ध अनिकेत पॅकर या दोन टीम मध्ये मात्र आजच्या सकाळच्या सत्रापासून आपण झालेल्या 4 सामन्यांचा खेळ पाहिलाय आणि हा 5वा सामना बिग बॅश फॉर्मॅटच्या माध्यमातून भव्य आयोजन आपण बघत आहात. दिनेशजी नाटेकर जिमी यांच्या वतीने प्रथमतःच फाईट फॉर युअर राईट्स या संकल्पनेवरती आज ह्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. कोरोनाच्या काळात मात्र या सर्व टीमने खूप चांगलं काम केलं. आपल्या विभागातील नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि मात्र तिथेच थांबले नाहीत, तर कोरोना नंतर सुद्धा आपल्या टीमचं काम असंच निरंतर त्यांनी चालू ठेवलं. 4 धावा. दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र जिमी नाटेकर एंड कडून धीरज येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक वरती असतील अजय. चांगली ऍक्शन पाहायला मिळते. डीप मिड विकेट कडे मात्र हा पहिला फटका जातोय. बॉलिंग ऍक्शन पाहिल्यानंतर पाकिस्तानच्या अब्दुल रजाक यांची आठवण झाली. सिमिलरची ऍक्शन आहे या गोलंदाजाची. धीरज पहिला बॉल सिंगल आलाय. रोहन नाईक येथील स्ट्राईकवर. पुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. काउ कॉर्नर मध्ये बॉल जाईल आणि पंचांचा निर्णय 4 धावा. चौकार. काय फटका खेळलाय, काय ऍटिट्यूड पाहायला मिळतोय या फटक्यानंतर. काय बॅट स्विंग आहे. काय ती स्पर्धा, काय ती बक्षीस, काय तो खेळ, सगळं कसं एकदम ओके आहे. ऑल इज वेल असं आयोजन आहे. अगदी बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष दिलंय जिमी नाटेकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी. आडव्या बॅटने या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग कडे बॉल जाताना एकच धाव मात्र घेतली जाईल. दहा धावा टीमच्या पूर्ण दुहेरी आकड्यामध्ये स्कोर कार्ड. 78 धावांचा पाठलाग करायचा. या वेळेला मात्र परफेक्ट वाईड लाईन यॉर्कर. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू ज्याला म्हटलं जातं. 1-4 1-0 14-10 असं मात्र पहिल्या 4 बॉलचं विश्लेषण. 1.4 चेंडूंची समाप्ती. 10 धावा स्कोर कार्डवर. धीरजने आतापर्यंत 6 धावा खर्च केलेत. 7 वर रोहन, 3 वर अजय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल बॅटची इनर एज घेऊन मात्र जातोय तो ऑन साइडला. आणखीन एका धावेची भर पडेल स्कोर कार्डवर. टेक्निक, टायमिंग, टेम्परामेंट, ताकद. रोहन नाईक कडून मात्र आज पाहायला मिळालेली पहिली मॅच. 21 बॉल 63 धावांची वादळी खेळी. आज मात्र तशाच खेळीची गरज आहे ती रोहन नाईकला हा सामना जिंकण्यासाठी. सध्या 11 धावा आहेत स्कोर कार्डवर. अजूनही 67 धावांचा पाठलाग. या वेळेला मात्र थोडासा संयम दाखवतोय रोहन. इथे मात्र थोडस मिसफील्ड झालेलं आणि त्याचा फायदा मात्र उचलण्याचा प्रयत्न या वेळेला रोहन नाईकच्या माध्यमातून. 2 धावा घेतल्या गेल्या. जिमी नाटेकर मात्र या फिल्डिंगवर थोडासा नाराज आहे. दुहेरी धावेसोबत मात्र 2 ओव्हरची समाप्ती. 6.5च्या सरासरीनं मात्र 13 धावा. 13 विदाउट एनी लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. 24 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. 16.25च्या सरासरीने या धावा जमवायच्या आहेत. धावगती थोडीशी वाढवावी लागेल. कंपॅरिझन आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मधून 29 आणि 1 विकेट मात्र गमावली गेली होती कांदारी किंग्स कडून. परंतु दुसऱ्या बाजूने अनिकेत पॅकर 13 धावा बनवल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
अशी मात्र तुलना या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या आणि दुसऱ्या डावाची. परंतु सलामीची जोडी अजूनही तोडू फोडू शकलेली नाहीयेत गोलंदाज. आणि बघा काय व्ह्यू आहे आमच्या मेगा स्क्रीन वरती. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. या दोन पक्षांमध्ये आज आपण ही प्रेमाची भावना पाहतोय. आमचे कॅमेरामॅन काय काय दाखवतील ना, काय त्यांचा काय भरोसा नाही. कॅमेरामॅन लगेच काय दिसलं की फोकस करतात. सांगावं लागत नाही आमच्या कॅमेरामॅनला. खूप खूप कौतुक आहे आमच्या कॅमेरामॅनचं. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण पाहतोय. अगदी क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण. प्रोलिंग स्पोर्ट्स विपुलजी पांडुलकर आणि त्यांची सर्व टीम, त्याचबरोबर आमचे पंचांचं सुद्धा वाखणण्याजोगं काम या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळालं. नदीमजी शहा, बाळा एकारे, महेशजी लोखंडे, जेपी पॅनलचे हे सर्व पंच. दरम्यान दिनेश नाटेकर. दुसरा बॉल ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर होता या वेळेला. बऱ्याच वेळानंतर मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवत आहेत. पंचांनी आपले हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या, धावफलकावर एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. 2.1 चेंडू नंतर 14 बिनगडी बाद. ओव्हर पिच बॉल. या वेळेला मात्र फ्लॅट शॉट खेळलाय. सरळ जाळीवर जाऊन आदळलाय हा बॉल. बघतोस काय रागानं, षटकार ठोकलाय वागानं. स्ट्रेट बॅटेड फटका होता अगदी. सरळ बॅटनं ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून हा षटकार अजयच्या बॅटमधून आलाय. अगदी सर रवींद्र जडेजा यांची आठवण करून देणारा हा फटका होता. जबरदस्त टायमिंग सोबत 6 धावा. आणि या वेळेला फलंदाज रवीने पुढचा दरवाजा बंद केला, परंतु गोलंदाज दिनेशने मागच्या दारानं चोरी केली आहे. क्लीन बोल्ड केले या वेळेला अजयला. तोडीस तोड उत्तर, ईट का जवाब पत्थर से. षटकाराचं उत्तर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करून दिलंय. जास्त शफल झाले, मागून यष्ट्या खुल्या सोडल्या होत्या, सरळ मात्र लेग स्टिक वर जाऊन आदळलेला बॉल. आणि फलंदाज अजयची विकेट या वेळेला येते. विकेट किपर मागून मात्र त्या ठिकाणी सांगतायत की ऑफ साइडला खेळू दे जेवढं हवं तेवढं, परंतु एक यॉर्कर बॉल होता, परफेक्ट लेंथ होती आणि सरळ मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. अजयला माघारी परतावं लागेल. अजयची थोडीशी नाराजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऍक्शन रिप्ले मधून. आडव्या बॅटनं खेळण्याची गरज होती, सरळ बॅटनं मात्र खेळायचा प्रयत्न केला. बॉल बॅटमध्ये कोणतंही कॉन्टॅक्ट नाहीये, कोणतंही कनेक्शन नाहीये. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट असं सांगतोय दिनेश नाटेकर. आणि अजयला करतोय तो मात्र त्रिफळाचीत. पहिला धक्का लागतोय दिनेश नाटेकरला. पहिली सफलता मिळतीये. अनिकेत पॅकर 20 वर 1. अजूनही 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3.5 ओव्हरचा खेळ अजूनही हातामध्ये आहे. म्हणजे जवळपास 21 चेंडू आहेत आणि या 21 चेंडूंमध्ये अजून 58 धावा बनवायच्या आहेत. दिनेश नाटेकर अर्थात जिमी नाटेकर, डावकुरे आताच एक दर्जेदार गोलंदाज. ओ हो, काय बॉल टाकलाय. फलंदाजाला कळाला नाही हा बॉल. अप्रतिम गोलंदाजी या वेळेला दिनेश नाटेकर याची. काबिले तारीफ हा बॉल होता. व्हॉट अ डिलिव्हरी. शून्याचा चष्मा घालून मात्र तंबूच्या आसऱ्याला. पुन्हा एकदा मात्र हा परफेक्ट यॉर्कर. बघा ती बेल्स किती लांब उडाली आहे. यावरून अंदाजा येईल की काय वेग होता या गोलंदाजीत. ट्वेंटी फॉर 2 आफ्टर 2.4.
20 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा मात्र खोलात टाकलेला बॉल. पुन्हा एकदा प्रश्न विचारला गेला होता. स्वतः दिनेश धावतोय बॉल अडवण्यासाठी, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन, चांगलं कोऑर्डिनेशन. रोहन नाईक आणि त्याच्या सोबत आता सध्या आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आलाय मैदानावर, रोहन आणि रोशन. अगदी असं वाटतंय दोन भाऊ आहेत मैदानाच्या आत, रोहन आणि रोशन. माझं नाव रोशन आहे, माझ्याही भावाचं नाव रोहन आहे. मैदानाच्या आत रोहन रोशनची जोडी आहे. दिनेश नाटेकर यावेळेला बॉटम हँडचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. फिल्डर तिकडे पोहोचलाय, वेगाने घेतली आहे ही पहिली धाव. हिट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु बॅकअप साठी कोणी नव्हतं, त्यामुळे एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल रोहनला. ओव्हरची होती समाप्ती. 3 ओव्हर नंतर 22 वर 2. 2 गडी बाद 22 धावा. 18 चेंडू आणि 56 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. जरा या मागील बॉलची पडताळणी मात्र केली जाईल. पंच, तिथे झाडाला पाय लागलेले असं दिसून येते. हॅलो पंच, चेक करायचंय का? येस. पाय झाडाला लागलाय पंच, झाडाला पाय लागला होता, त्यामुळे 4 धावा मिळणार आहेत. फेअर गेम खेळावा लागेल, त्यामुळे चौकारासोबत आता संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 25 धावा स्कोर कार्ड वरती. चला पाहूया या पुढे मात्र काय घडणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार केला गेलाय. चेक. जाऊया मॅचच्या दिशेने. दिनेश, ओव्हर मात्र समाप्त होते. 12 वर 2. 1 ओव्हर हाताळल्यानंतर आपण जर पाहिलं तर खर्च केलेल्या धावा त्या 12. 2 विकेट्स मात्र पटकावले ते दिनेश नाटेकरने. आता एक निर्णायक ओव्हर घेऊन मात्र गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजाला बोलवलं जाईल. बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार केला गेलाय. अंपायर्सने मात्र इशारा कळवलाय. कॅन बी अ बॉलर नेम प्लीज? ललित. गोलंदाजीसाठी ललित आहेत. स्ट्राईक वरती रोशन असतील. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू यावेळेला मात्र फ्लायटेड यॉर्कर हाताळला गेला होता. चोरट्या धावेच्या प्रयत्नात आहेत फलंदाज. थोडासा पायाला क्रॅम्प आलाय बहुतेक. धावत असताना मात्र थोडासा मध्येच थांबला रोहन. पायाला स्वतःच्या दुखापत झाली आहे. मगाशी ज्या वेळेला आम्ही इंटरव्ह्यू घेतला रोहनचा, त्यावेळेला त्याने स्वतः सांगितलं की मी स्वतः जरा इंजर्ड आहे, त्यामुळे बाकीच्या खेळाडूंवरती मात्र माझा जास्त कल आहे. परंतु तरी सुद्धा तो आज आपल्या संघासाठी, आपल्या विजयासाठी मात्र तो झटतोय.
हे विशेष राहील या मॅच दरम्यान. चांगली फाईट करतोय आपल्या टीमच्या विजयासाठी. पायाला दुखापत झालेली असून सुद्धा सकाळी 63 धावा त्यांनी बनवल्यात आपल्या टीमसाठी. बघा ही आमची सर्व टीम आपल्याला पाहायला मिळते. अगदी चिंता आहे थोडीशी चेहऱ्यावरती. हे आकर्षक स्पोर्ट शूज आपण पाहतोय. बरेच करंडक आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. सर्व स्पर्धेच्या ट्रॉफी आपण पाहतोय. सामनावीराच्या ट्रॉफीज आहेत. त्याचबरोबर विनर आणि रनर अप ची ट्रॉफी आहे. हे मोमेंटो आपण बघताय. ही बेस्ट फिल्डर साठी आकर्षक ट्रॉफी आहे. बेस्ट बॅटर साठी आकर्षक ट्रॉफी आहे. गेटवे ऑफ इंडिया आहे या ट्रॉफीवर. बॅटर आहे, बॉलर आहे, फिल्डर आहे आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जरा पाणी पाठवून द्या खेळाडूसाठी. ही मालिकावीराची ट्रॉफी आहे, रनर अप ची ट्रॉफी आहे, विनरची ट्रॉफी आहे. फाईट फॉर युअर राईट्स विशेष डिझाईन केलेले या ट्रॉफी आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान. या सामनावीराच्या ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. अगदी अप्रतिम असं कॅमेरा वर्क आपण बघतोय ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. आमचे कॅमेरामन मयूरभाई असतील, त्याचबरोबर आमचे विशाल जाधव असतील, त्याचबरोबर अश्विन गोपाळे असतील, त्याचबरोबर इकडे आमचा ब्रिजेश सुद्धा आहे. दिगेश आमचा कॅमेरामन दिगेश आहे, रोहित आहे. 5 कॅमेऱ्यानिशी मात्र या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर प्रक्षेपण आपण बघतोय. आमचे अपडेटर ओमकार असतील, शुभम असतील, ऑनलाईन स्कोरिंग, ऑफलाईन स्कोरिंग. आमचे साथी समालोचक सागरजी मोरे खूप चांगलं काम करतायत आमच्यासोबत. उद्याही आपल्यासोबत त्यांचा आवाज जुळलेला असेल. आमचे पंच नदीमजी शहा, त्याचबरोबर बाळा एकारेजी, महेशजी लोखंडे, ही संपूर्ण टीम मात्र खूप चांगलं काम करते. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर दिनेशजी नाटेकर यांचे सर्व सहकारी आज एक चांगलं आयोजन करत असताना या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा खेळ मात्र आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आपण बघतोय. 26 वर 2 सध्या ही स्थिती आपण बघू शकाल अनिकेत पॅकरची. चौथ्या षटकाचा पहिला बॉल ज्या वेळेला एक धाव घेतली गेली, थोडीशी पायाला दुखापत झाली रोहन नाईकच्या. पुन्हा एकदा मात्र खोलात टाकलेला बॉल पाहायला मिळतोय. या बॉलचं उत्तर नाहीये रोहन नाईककडे. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही, डॉट बॉल जाऊ दिला. चार चेंडूत 6 धावांची भागीदारी आतापर्यंत या 2 फलंदाजांमध्ये. आणि दरम्यान यावेळेला स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. लेगबाईच्या समोर आपण जर पाहिलं तर एका चांगल्या फटक्यासोबत मात्र या वेळेला एकेरी धाव रोशनच्या बॅट मधून. किती धावा येतील यापुढे? 2 धावांवर बॅटिंग करतोय रोशन. 9 चेंडूत 14 धावांवर रोहन नाईक. 27 वर 2 सध्या 3.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. या वेळेला फुल टॉस बॉल मिळाला आणि त्याचा मात्र पुरेपूर समाचार. बॉल जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. येतोय हा खणखणीत चौकार. या फुलटॉस बॉलचा फायदा उचलणं गरजेचं होतंच, कारण मच निडेड चौकार म्हणावा लागेल. याने फलंदाजांचा थोडासा आत्मविश्वास वाढणार आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट अगदी या लागलेल्या बॅनर वरती हा बॉल जाऊन आदळलाय. एकतीस वर 2, 3.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 78 धावांचा पाठलाग. आणि या वेळेला पुन्हा एकदा मात्र बेल्स डिसमेंटल केले आहेत. ललितला मिळते मोठी सफलता. रोशन त्रिफळाचीत होतोय. 1 मोर विकेट डाऊन. बघा बरेच शफल झाले होते. खुल्या यष्ट्या आणि त्यांचा घेतला जाणारा वेध गोलंदाज ललितच्या या बॉलवर. अप्रतिम टप्प्यावरती अप्रतिम लाईन आणि लेंथ सोबत हाताळलेला हा बॉल. परफेक्ट पिचिंग पाहायला मिळाली. रोशन मात्र मागे बघतायत तोपर्यंत बेल्स डिसमेंटल झाले होते. विकेटचं होईल पतन. आणखीन एक फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. अचूक निशाणा साधला गेला ललितच्या माध्यमातून. 5 बॉल आतापर्यंत ललितच्या ओव्हर मधले पूर्ण झालेत. 6 धावा खर्च केलेत आतापर्यंत. 1 विकेट त्याच्या नावावर. नुकतीच आलेली रोशनची विकेट आपण पाहिली आहे. 78 धावांचा करायचा आहे पाठलाग. सध्या 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओव्हर समाप्तीनंतर मात्र सामन्याचं समीकरण आपण जाणून घेऊया.
काय स्थिती आहे जाणून घेऊया. किती बॉल किती धावा. अजूनही जवळपास 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉल शिल्लक राहिलेत फक्त आणि फक्त 13. म्हणजे जवळपास या 13 बॉल मध्ये 8 षटकार ठोकावे लागणार आहेत. पहिला बॉल आणि या वेळेला शेवटच्या बॉलवर आक्रमण केलं गेलंय. मिथिलेशच्या बॅटमधून या वेळेला कडक कडकडीत प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. या वेळेला लेंथ मध्ये थोडासा बदल केला. लेंथ पुढे करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र गोलंदाज फसलेत. हा मोठा फटका येतोय शेवटच्या बॉलवर. आणि या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 37 धावा. 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता आहे. लास्ट 12 balls to go and 41 runs to win. 12 चेंडू 41 धावांचं समीकरण. या 12 बॉल मध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 6 षटकार ठोकावे लागणार आहेत. आतापर्यंत 8 षटकारांची आवश्यकता होती. शेवटच्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र जवळपास आता अजून 7 षटकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 41 धावांचा करायचा पाठलाग. बॉल शिल्लक राहिले ते 12. आतापर्यंत या मॅच दरम्यान आपण जर पाहिलं तर 9 षटकार ठोकले गेले. 81 षटकार या संपूर्ण दिवसभरात आज या स्पर्धेदरम्यान मात्र ठोकले गेलेले आपण बघितले. दिनेश नाटेकर येत आहेत. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक मात्र 5वं षटक. मेगा स्क्रीनवरती मात्र विकेट टेकर बॉलर्स आपण पाहतोय. मोस्ट विकेट्स आतापर्यंत क्रिस सोलंकीच्या नावावर. एक युवा गोलंदाज आयुषी चॅलेंजर्स साठी 2 इनिंग तो खेळलाय. 4 विकेट्स त्याने पटकावलेत. आणि मागोमाग मात्र दिनेश नाटेकर 4 विकेट्स त्याच्याही नावावर. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आला. स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. धावसंख्या एक गड पुढे सरकते 38 वर 3. अकरा चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. मांडलं तर सोपं आणि मांडलं तर कठीण. अशक्य असं काहीही नाहीये. ओव्हर पिच बॉल. या वेळेला मनगटी फटका खेळला जातोय. बॉल जातोय तो मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये. पुन्हा एकदा अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन. काय फिल्डिंग केली आहे. जरा टाळ्यांची आज कमी आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन जरा ही फिल्डिंग आवडली असेल तर सगळ्यांनी जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या खेळाडूसाठी. अशा महत्वाच्या क्षणाला मात्र ज्या वेळेला चौकार येणार होता त्यावेळेला फक्त आणि फक्त एकच धाव आली. रोहन नाईकच्या चेहऱ्यावरती मात्र थोडीशी चिंता दिसून येते. थोडंसं प्रेशर दिसून येतंय. सामना कसा जिंकता येईल हाच विचार मात्र मनामध्ये सुरू आहे. यॉर्कर लेन बॉल. हेलिकॉप्टरचा फटका. पुन्हा एकदा मात्र डीप मिड विकेट कडे फिल्डर आहेत. अगदी अंडर आर्म थ्रो केला गेलाय. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये. 40 धावा टीमच्या पूर्ण होतील. 38 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक राहिले ते 9. हात खोलावे लागतील. आक्रमक पावित्र्य स्वीकारावा लागेल. त्याशिवाय काहीही पर्याय आता शिल्लक नाहीये फलंदाजांकडे. स्ट्राईक वरती असतील रोशन, मिथिलेश. हाफ ट्रॅकर बॉल उडवला. या वेळेला मात्र गॅप मध्ये जाईल. 1 बाउंस 4 धाबा. चौकार येतो या वेळेला मिथिलेशच्या बॅटमधून. आतापर्यंत 8 चौकार या मॅच दरम्यान आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 39 चौकार ठोकले गेलेत. 44 वर 3. 4.4 ओव्हर नंतर शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत. अगदी पंचांना पार करत मात्र बॉल सीमा पार गेलाय. धावा मात्र आले ते 4. पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू होता. पाठीमागे फाईन लेग मध्ये फिल्डर जरी असले तरी आउटफील्ड फास्ट आहे. निघून जाईल. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा अजून. हा नशिबाचा चौकार मात्र या वेळेला आपण बघतोय. बॅटची इनसाइड एज घेऊन शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर असताना सीमारेषेच्या बाहेर हा बॉल.
शेवटचा चेंडू मात्र आता शिल्लक असेल. 48 धावा स्कोर कार्डवर आहेत. 30 धावांची अजूनही गरज. बॉल शिल्लक राहिलेत 7. या 7 बॉल मध्ये 5 षटकार ठोकायचे. रोहन नाईक जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र सर्व काही शक्य आहे. थोडासा विश्वास देतोय साथी फलंदाजाला. मागून आला. 4 चेंडूत 15 धावा त्याने जमवल्या. रोहन नाईक 11 चेंडूत 16 वर. दिनेश नाटेकर शेवटचा चेंडू घेऊन. शेवटचा बॉल. हेलिकॉप्टर षटकार. काय फटका खेळला या वेळेला. महत्वपूर्ण हा षटकार. 6 चेंडू आणि आता मात्र 24 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. मच नीडेड सिक्सर. हेलिकॉप्टर शॉट. अगदी या फटक्यासोबत गोलंदाजाची चटणी बनवली आहे. सध्या ती रील खूप व्हायरल झाली आहे. डोसा, इडली, सांबार, चटणी चटणी. आता ही शेवटची ओव्हर मात्र कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते पाहूया. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 24 धावांचा पाठलाग. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. आणि त्यातल्या त्यात आपल्या सर्वांचं आवडतं टेनिस बॉल क्रिकेट. आजच्या दिवसाची शेवटची ओव्हर असेल. भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कोणता असेल तर तो म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूत 4 षटकार ठोकायचेत. 6 चेंडूत 6 चौकार ठोकायचेत. रोहन नाईक असतील स्ट्राईकवर. गोलंदाजी मार्क वरती मात्र एक अनुभवी गोलंदाज भानुदास पाटील. कित्येक वर्ष मात्र आपल्या टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलंय या खेळाडूने. एक अनुभवी खेळाडू आहे. दांडगा अनुभव आहे. निर्णायक ओव्हर असेल आणि या निर्णायक ओव्हरला आज मात्र एक चांगला अंजाम द्यायचा आहे. भानुदास पाटील यांच्यावरती दाखवलेल्या विश्वासाला मात्र त्यांना आता सार्थ ठरावं लागेल. समोर मात्र रोहन नाईक सुद्धा सज्ज आहे या शेवटच्या 6 बॉलसाठी. 24 धावा त्यांना ठोकाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडूत 16 वर रोहन, तर मिथिलेश मात्र 5 चेंडूत 21 धावांवर फलंदाजी करत असताना 78चं टार्गेट. 54 धावा सध्या स्कोर कार्डवर. शेवटचे 6 बॉल, 24 धावांची आवश्यकता. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. पहिलाच बॉल. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. जोपर्यंत रोहन नाईक मैदानावरती आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. शफल झाले. बॅकफुट वर जात मात्र मागच्या पायावर वेट ट्रान्सफर करत हा बॉल उडवून लावला रोहन नाईकने. हवाई यात्रेवरती मात्र बॉलला पाठवलंय. या वेळेला बॅकफुट वर जाऊन कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एकाच धावेची मात्र संधी आहे. दुसऱ्या बाजूने मात्र मिथिलेश सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 60 धावा टीमच्या पूर्ण झालेत. 61 धावा, माफ करा. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. या 4 बॉल मध्ये अजून 3 षटकार ठोकायचेत. सामना जर बरोबरीत सुटला, स्कोर जर लेवल झाला तर एक सुपर ओव्हर पाहायला मिळणार. आतापर्यंत तरी एकही सुपर ओव्हर पाहायला मिळाली नाही या स्पर्धेत. परंतु हा शेवटचा सामना आता सुपर ओव्हरच्या दिशेने जाणार का? लास्ट 4 बॉल्स टू गो अँड 17 रन्स टू विन. 4 चेंडू 17 धावांची गरज. भानुदास पाटील आपल्याला दिसत आहेत एका स्क्रीनवर. आपला दांडगा अनुभव आज मात्र त्यांना वापरावा लागेल.
स्ट्राईक वर मिथिलेश. सोडून दिला हा बॉल. पंचांचा निर्णय जाणून घेऊया काय येतोय. गाईडलाईन मात्र पकडून केली गेलेली गोलंदाजी आणि दरम्यान रोहन नाईक मात्र स्ट्राईक आता स्वतःकडे घेतोय. रनआउटच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धक्का लागेल. चौथा विकेट गमावला अनिकेत पॅकरने. अगदी व्हाईट बॉल साठी मागणी करत होते परंतु खूपच जास्त शफल झाले होते या वेळेला. त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात मात्र या वेळेला माघारी परतावं लागेल ते फलंदाज मिथिलेशला. परंतु शेवटचे 3 बॉल आणि 17 धावा. रोहन नाईक आता मात्र स्ट्राईक वरती आहे. 3 षटकार ठोकायचे रोहनला. एका बॉलचा हा खेळ असणार आहे. या स्पर्धेत चौकार आहे, या स्पर्धेत षटकार आहे, या स्पर्धेत नौकार सुद्धा आहे. अगदी 9वा सुद्धा तुम्ही ठोकू शकता परंतु तो शेवटच्या ओव्हर मध्ये तुम्हाला मिळणार नाही. आज पहिला 9वा आणि एकमेव 9वा ठोकणारा फलंदाज ठरला होता हुसेन. अगदी त्या समोरच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावरती. दरम्यान हा फटका फसलाय आणि अशा पद्धतीने आता मात्र या मॅच दरम्यान औपचारिकता शिल्लक राहिली आहे. फॉर्मॅलिटी मात्र पूर्ण करावी लागेल गोलंदाजाला. दोन बॉल 15 रन. हाफ ट्रॅकर होता त्याला मात्र उडवून लावलंय. इथे मात्र 6 धावा मिळतील परंतु हा पहिला फटका या अगोदरच्या बॉलवर आला असता तर मला वाटतं या मॅच मध्ये जान टाकली असती. परंतु येता येता थोडासा उशीर झाला रोहन नाईकला. आते आते थोड़ी सी देर कर दी है यहाँ पर रोहन नाइक ने. आखिरी गेंद और इसी के साथ ये मुकाबला जीत लिया है. बड़ी जीत अपने नाम करते हुए आज गांधारी किंग्स. वेल डन, वेल प्लेड एंड कॉन्ग्रेचुलेशंस. आज खुश होंगे विकी भाई, अर्जुन भाई, विजय भाई. बहुत अच्छा परफॉर्मेंस रहा दिनेश नाटेकर एंड टीम. और ये सेलिब्रेशन देखिए भानुदास पाटिल का. बड़ी जीत अपने नाम करते हुए मनपूर्वक अभिनंदन असेल गांधारी किंग्स संघाचं. मॅच समरी आपण बघूया. प्रथम बॅटिंग करत असताना मात्र महेंद्र गुप्ताने 14 बॉल 35 धावा बनवल्या. आकाशने मात्र एका ओव्हर मध्ये 4 रन खर्च करत 2 विकेट्स पटकावले. आर्यन वाघेला 1 ओव्हर 12 रन 2 विकेट्स. वैशिष्टला आपण जर पाहिलं तर 1 ओव्हर 18 रन 1 विकेट. उमेश घाणेकर 2 ओव्हर हाताळल्या, थोडासा महागडा ठरला. 23 धावा आणि 1 विकेट मात्र त्याने पटकावली. रोहन नाईकने मात्र या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर